मित्रांनो, माझे नाव सायली आहे आणि माझे वय 21 वर्षे आहे. मी माझ्या आई-वडिलांसोबत आणि लहान भावाला सोबत महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहते. हां, आमच्या घराची आर्थिक परिस्थिती खूप साधी आहे. जेवढे पैसे येतात तेवढेच खर्च होतात. मी माझी शिकवण पूर्ण केल्यानंतर एका छोट्या पुस्तकांच्या दुकानात नोकरी सुरू केली, जेणेकरून घराची थोडी मदत करू शकेन. पण माझी आई नेहमी माझ्या लग्नाबद्दल चिंता करीत असे. ती म्हणायची, "मुली तुझं लग्न होईल, तेव्हा आम्ही तुझे सामान कसे जमवू? तुला कशी विदा करू?" हे ऐकून मी नेहमी प्रयत्न करीत असे, की थोडीफार बचत करून ठेवावी. कधी-कधी मी माझ्या मैत्रिणींसोबत मिळून छोटी बचत योजना बनवत असे, ज्यात आम्ही सर्व पैसे जमा करत असू, जेणेकरून गरज पडल्यास त्याचा उपयोग होईल. मी विचार करीत असे, की यातून लग्नासाठी थोडेफार सामान विकत घेईन. पण वडिलांच्या कमी उत्पन्नामुळे हे सोपे नव्हते. नंतर 2 वर्षे नोकरी केल्यानंतरही मी जास्त काही जमा करू शकले नाही. कारण कमाई येत असे आणि खर्चात जात असे. याच दरम्यान माझ्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. वडील खूप अस्वस्थ होते की माझ्या लग्नाची व्यवस्था कशी करतील, कारण आमच्याकडे स्वतःच्या गरजांसाठीही पूर्ण पैसे नव्हते. आई म्हणायची, "जेव्हा चांगला मुलगा मिळेल, तेव्हा देव कोणता ना कोणता मार्ग काढेल. आम्हीही जसेचे करून घेऊ जसे इतर लोक करतात." लोक अनेकदा कर्ज घेऊन किंवा बचत योजनांमध्ये पैसे टाकून लग्नाचे सामान जमवतात. आईही तसेच विचार करीत होती. पण अजूनपर्यंत कोणता चांगला संबंध आला नव्हता. मला लग्नाची काही घाई नव्हती. वडील स्वतः संबंध पाहत असत. जर कोणता मुलगा वाईट सवयीचा असेल, जसे दारू पीत असेल, तर ते लगेच नाकारत असत. काही ठीकठाक संबंध आलेही, पण त्यांची आर्थिक स्थिती आमच्यापेक्षा चांगली नव्हती, म्हणून वडिलांनी तेही नाकारले. नंतर एक दिवस असा प्रस्ताव आला, ज्याला पाहून वडील खूप आनंदी झाले. तो मुलगा ज्याचे नाव अजिंक्य होते. तरुण आणि मजबूत होता. तो चांगली कमाई करत होता, मेहनती होता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला कोणतीही वाईट सवय नव्हती. नशेची तर गोष्टच सोडा. जेव्हा वडिलांनी त्याच्याबद्दल चौकशी केली तेव्हा कळले की त्याचे कुटुंब खूप सन्माननीय आणि संस्कारी आहे. तो लग्नासाठी पूर्णपणे तयार होता. तेव्हा वडिलांनी मला सांगितले, "मुली, हा संबंध खूप चांगला आहे. याला नाकारू नकोस." मी वडिलांना विचारले, "पण बाबा, आम्ही अजून लग्नासाठी तयार नाही." यावर वडील म्हणाले, "मुली, मला माहीत आहे, आमच्याकडे जास्त काही नाही. पण मी तुला एका चांगल्या माणसासोबत पाहू इच्छितो. हा मुलगा चांगला आहे. त्याची स्वतःची कमाई आहे, स्वतःचे घर आहे. तो अजून लग्न करायला तयार आहे." तेव्हा अजिंक्याचे घरचे आमच्या घराच्या आवारात बसले होते. मी वडिलांना म्हटले, "बाबा, अजून आमच्याकडे लग्नासाठी पैसे नाहीत. थोडा वेळ तर हवा ना?" तेव्हा वडिलांनी जाऊन अजिंक्याला सांगितले, "मुला, आम्ही अजून पूर्णपणे तयार नाही. आम्हाला हवे आहे की आधी सगाई होऊ द्या आणि नंतर 1.5 वर्षानंतर लग्न करू, जेणेकरून आम्ही काही व्यवस्था करू शकू." जेव्हा अजिंक्याने ऐकले की वडील इतका लांब वाट पाहू इच्छितात, तेव्हा त्याने लगेच नाकारले. तो म्हणाला, "काका, मी इतका वाट पाहू शकत नाही. मी जास्तीत जास्त 6 महिने थांबू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही. मला लवकरात लवकर लग्न करायचे आहे." वडिलांना हा वेळ कमी वाटला, पण तेव्हा आईने मध्ये येऊन होकार दिला. मुलाच्या घरच्यांनी सांगितले, "पहा, तुम्हाला फक्त गरजेच्या गोष्टीच घ्याव्या लागतील, जास्त दिखाव्याची गरज नाही." आईला त्यांचा हा प्रकार आवडला आणि नंतर वडिलांनीही संमती दिली. त्याच दिवशी आमची सगाई झाली. सगाईनंतर अजिंक्याने आईला सांगितले, "तुम्ही लग्नाच्या सामानाची आणि कपड्यांची चिंता करू नका. मी सायलीसाठी कपडे स्वतः आणेन. हे माझे तिला भेटवस्तू असेल." आई हे ऐकून खूप आनंदी झाली. नंतर त्याचे घरचे गेले. आईने मला सांगितले, "मुली, हा मुलगा आणि त्याचे कुटुंब खूप चांगले आहे. आम्ही कसेही व्यवस्था करून घेऊ, पण तुझे लग्न याच्याशीच होईल." यानंतर आईने नातेवाईक आणि मित्रांना मदत मागितली. काहींनी सांगितले की सामान हप्त्यांवर घ्या, काहींनी बचत योजनेचा सल्ला दिला, पण हप्त्यांमध्ये व्याज जास्त लागत होते. नंतर लोकांच्या मदतीने आणि एका मोठ्या बचत योजनेत पैसे टाकून काही गरजेचे सामान जमवले गेले. माझा सासरा अजिंक्य माझ्यासाठी अनेकदा भेटवस्तू आणत असे. कधी चांगले आणि महागडे कपडे, कधी घरात घालायचे कपडे, अगदी रात्रीचे कपडेही. पण काही भेटवस्तू खूप विचित्र होत्या. एक दिवस तो माझ्यासाठी अंतर्वस्त्रे आणला. नंतर एकदा गावातील बायकांसारखा फुलांचा पारदर्शक गाऊन, कधी चमकदार रंगाचा शॉल तर कधी जाळीदार कुर्ता. एकदा तर त्याने नाचणाऱ्या मुलींसारखी छोटी स्कर्ट आणि टॉप आणून दिला. मी त्याला विचारले, "हे सगळे काय आहे? मी तर असे कपडे घालत नाही." तर तो म्हणाला, "प्रत्येक गोष्टीचा वेळ असतो. तुला सगळे समजेल." आई म्हणायची, "मुली, हा तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझी काळजी घेतो. अशी किस्मत प्रत्येकाला मिळत नाही." मी आईला या विचित्र कपड्यांबद्दल सांगत नसे. नंतर असेच 6 महिने गेले. कळलेच नाही.
पण अजिंक्यासाठी हे 6 महिने 6 वर्षांसारखे होते. तो मला म्हणायचा, "जर तू मला आवडत नसतीस तर मी आतापर्यंत दुसऱ्याशी लग्न केले असते. पण मला तू आवडतेस आणि तुझे कुटुंबही." नंतर लग्नाचा दिवस आला. लग्नाच्या 1 दिवस आधी आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, "मुली, लग्न ही छोटी गोष्ट नाही. आता तू जबाबदार होशील. तुझ्या पतीला नेहमी आनंदी ठेव. त्याची प्रत्येक गोष्ट मान. त्याला कधीही रागवू नकोस." नंतर त्यांनी काही विचित्र गोष्टी सांगितल्या ज्या मला समजल्या नाहीत. मी कधीही कोणत्याही मुलाशी खोलवर बोलले नव्हते. ना मला कोणता अनुभव होता, ना कोणती माहिती. पुढे काय होईल हे विचारून मी भीत होते. मला लग्नाबद्दल काहीही माहीत नव्हते. ना कधी कोणत्या विवाहित स्त्रीशी बोलले होते, ना कोणता अनुभव. मी आईला म्हटले, "आई, तुम्ही काय सांगत आहात? मला काही समजत नाही." आई म्हणाली, "मुली, तुझा पती शहाणा आणि समजूतदार आहे. तो तुला सगळे शिकवेल. फक्त एवढे लक्ष ठेव की तो पूर्णपणे ठीक असावा आणि स्वतः तुझ्याकडे यावा. कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा आधार घेऊ नये." नंतर लग्नाचा दिवस आला. सगळ्या रस्मा जसे हळदी आणि मेहंदी व्यवस्थित झाल्या. आई-वडील खूप आनंदी होते. कारण ही घरातील पहिली शादी होती. आम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. नंतर लग्नाच्या सगळ्या रस्मा पूर्ण झाल्या आणि मी अजिंक्यासोबत त्याच्या घरी गेले. जेव्हा आम्ही आमच्या खोलीत पोहोचलो तेव्हा त्याने मोठ्या प्रेमाने म्हटले, "तुझ्या घरात तुझे स्वागत आहे सायली. मी खूप आनंदी आहे की आज आम्ही एकत्र आहोत. मीही आनंदी आहे." नंतर तो म्हणाला, "मी इच्छितो की आज रात्री तू माझ्यासाठी पूर्णपणे तयार असावीस." मला काही समजत नव्हते. पण आईची गोष्ट आठवून मी फक्त हसत राहिले. नंतर त्याने मला कपडे बदलण्यास सांगितले आणि माझ्यासाठी एक ड्रेस काढला. पण तो ड्रेस खूप उघडा होता. त्याला पाहून मी लाजले कारण ही माझी पहिली रात्र होती. जेव्हा मी संकोच दाखवला तेव्हा तो म्हणाला, "माझ्यासमोर लाजण्याची काय गोष्ट आहे? आता तू माझ्यासमोर अशीच राहशील. पहिल्यांदा थोडे झाकलेले किंवा उघडे यात काय फरक पडतो? आजची रात्र संपली की नंतर सगळे सोपे होईल." मी त्याची गोष्ट मान्य केली आणि कपडे बदलून आले. मी खूप घाबरले होते म्हणून मी बहाणा केला की मला भूक लागली आहे. आम्ही थोडे जेवले. नंतर तो मला खोलीत घेऊन गेला आणि जे व्हायचे ते सुरू झाले. पण त्या रात्री जे मी अनुभवले त्याने मला खूप अस्वस्थ केले. अजिंक्य जेव्हा समोर आला तेव्हा तो पूर्णपणे वेगळा वाटत होता. त्याचे शरीर स्नायूंनी भरलेले होते. जेव्हा त्याने मला स्पर्श केला तेव्हा त्याची पकड खूप कडक होती. माझ्यासाठी सगळे नवीन होते. पण तो खूप जोरात आणि आक्रमक होता. मलासाठी सगळे नवीन होते. पण तो खूप आपल्या इच्छेनुसार वागवले. त्याने मला आपल्या इच्छेनुसार वागवले. एकदा संपल्यानंतर तो बाथरूमला गेला. नंतर परत आला आणि पुन्हा सुरू झाले. मी वारंवार म्हणत राहिले, "अजिंक्य, हळू कर. आमचे लग्न अजून झाले आहे. मी यासाठी तयार नाही." पण तो हसून म्हणाला, "लग्नाचा खरा आनंद तर हाच आहे." संपूर्ण रात्र तो थांबलाच नाही. मी थकून गेले होते. ना बोलू शकत होते, ना समजू शकत. फक्त शांतपणे सहन करीत राहिले. दुसऱ्या दिवशी दुपारी आईचा फोन आला. माझी आवाज ऐकून त्यांनी विचारले, "मुली, तू ठीक आहेस ना? सगळे चांगले आहे." मी हळू म्हटले, "होय आई, सगळे ठीक आहे. पण मी खूप थकले आहे." "का? काय झाले?" आईने चिंतेने विचारले. त्यांना फक्त अजिंक्याबद्दल जाणून घ्यायचे होते. पण माझ्या मनात खूप काही चालले होते, जे मी त्यांना सांगू शकत नव्हते. काही दिवसानंतर जेव्हा मी आईला भेटले, तेव्हा मी सगळे उघडपणे सांगितले. मी म्हटले, "आई, मी खूप थकते. हे सगळे माझ्यासाठी खूप कठीण आहे." मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. आईने हसत म्हटले, "अरे मूर्ख, यात त्रास होण्याची काय गोष्ट आहे? तुझा पती बलवान आहे, पुरुषी आहे. हेच तर प्रत्येक स्त्रीला हवे असते. तू काय हवे आहे? एखादा दुर्बल माणूस जो काही करू शकत नाही." नंतर त्यांनी समजावले, "लग्नाची पहिली रात्र अशीच असते. सुरुवातीला सगळे थोडे जास्त उत्साहात असतात. एका आठवड्यात सगळे सामान्य होईल. नंतर तू स्वतः इच्छिशील की तो तुला प्रेम करेल पण तेव्हा त्याला कामातून वेळ मिळणार नाही. आत्ता तो तरुण आहे म्हणून असे आहे. चिंता करू नकोस." मी म्हटले, "पण आई, तो खूप जोर लावतो. खूप जबरदस्ती करतो." आईने सल्ला दिला. "त्याला प्रेमाने समजाव की तुला थोडा विश्रांती हवा आहे. त्याला त्याचा प्रकार बदलण्यास सांग." मी आईची गोष्ट मान्य केली आणि विचार केला की अजिंक्य कदाचित मान्य करेल पण काहीही बदलले नाही. मी अनेकदा प्रयत्न केले की त्याला हळुवारपणे समजावावे की तो प्रेमाने आणि हळू वागावा, पण तो प्रत्येक वेळी आपली ताकद दाखवत असे. मी दुर्बल होते आणि तो कुस्तीगीरासारखा मजबूत. हळूहळू मला वाटले की हे लग्न माझ्यासाठी ओझे बनले आहे. यात ना प्रेम होते ना कोणती चांगली भावना. फक्त दुःखच दुःख होते. मला कोणता आनंद मिळत नव्हता. जेव्हा मी अजिंक्याला स्पष्ट म्हटले, "मी इच्छिते की तुम्ही मला प्रेमाने सांभाळा, इतक्या ताकदीने नाही." नाहीतर त्याने उत्तर दिले, "पण मजा तर यातच आहे. हेच खरे प्रेम आहे." मी म्हटले, "मला असा मजा नको. मला तुमचा मऊ आणि प्रेमळ वागणूक हवी आहे.
तो म्हणाला, "ठीक आहे. मी प्रयत्न करेन." पण तरीही काही बदलले नाही. एक दिवस त्याने मला फक्त कमरेचा पट्टा घालण्यास सांगितले कपड्यांशिवाय. मी आश्चर्याने म्हटले, "हे का?" तो म्हणाला, "मला यातून खूप चांगले वाटते." मी विचारले, "कसे चांगले?" तेव्हा मला वाटले की तो काही जास्तच विचित्र आहे. तो कोणतेही चुकीचे काम करत नव्हता, पण त्याच्या मागण्या खूप विचित्र होत्या. कधी तो मला जुन्या जमान्याचे कपडे घालण्यास सांगत असे, कधी घुंगरू तर कधी कमरेचा पट्टा. जेव्हा मी विनोदाने म्हटले, "तुम्ही खूप विचित्र आहात," तर तो रागाने म्हणाला, "तर मग मी लग्न का केले? पुरुष लग्न यासाठीच करतात. तुला तर माझ्या नवनवीन मागण्यांनी आनंदित व्हायला हवे." त्या दिवशी मी स्पष्ट म्हटले, "मला हे सगळे आवडत नाही. मी सामान्य जीवन जगायचे आहे." तो म्हणाला, "मला माहीत आहे मी थोडा जास्त आहे, पण आतापर्यंत तुला याची सवय झाली असली पाहिजे." जेव्हा मी म्हटले, की आईने सांगितले होते, की हे सगळे सुरुवातीला होते, नंतर कमी होते, तर तो रागाने म्हणाला, "आपल्या आईच्या गोष्टी विसर हा माझा प्रकार आहे." नंतर त्याने काही असे केले ज्याने मी भीत गेले. त्याने एक काचेचा ग्लास उचलला आणि तो चावू लागला. नंतर म्हणाला, "तूने टीव्हीवर पाहिले असेल, काही लोक काच खातात, दगड तोडतात, गाड्या ओढतात." मी म्हटले, "होय, पाहिले आहे." तो म्हणाला, "मलाही अशी ताकद आहे, पण मी हे सर्वांसमोर दाखवत नाही. ना कुठल्या शोमध्ये जायचे आहे. हीच कारणे आहे, की मी तुझ्यासोबत इतक्या जोरात राहतो. हे माझ्या नियंत्रणात नाही." नंतर तो म्हणाला, "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो सायली. तुला सोडू इच्छित नाही. माझी गोष्ट समज." त्याच्या शब्दात मला विचारांत टाकले. तो माझ्यासोबत चांगले वागत असे, माझी काळजी घेत असे, माझी प्रत्येक गरज पूर्ण करत असे. पण शारीरिक संबंधांमध्ये त्याचा वागणूक खूप कडक होती. मी हे सहन करू शकत नव्हते. मी इतकी अस्वस्थ झाले होते, की मी विचार केला, जर त्याच्यासाठी दुसरी पत्नी शोधून दिली, तर कदाचित तो माझ्याकडून कमी अपेक्षा ठेवेल. माझी एक मैत्रीण होती नीता, जी माझ्यापेक्षा 6 वर्षे मोठी होती आणि विधवा होती. तिच्या पतीचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला होता. ती एकटी राहत होती आणि तिच्या दुसऱ्या लग्नासाठी कोणता संबंध येत नव्हता. नीता माझ्याशी अनेकदा भेटत असे आणि माझे हाल विचारत असे. माझ्या लग्नानंतरही आमचा संपर्क होता. एक दिवस मी तिला फोन केला आणि माझी अडचण सांगितली. तिने म्हटले, "तू भाग्यवान आहेस, की तुझा पती इतका बलवान आहे. अनेक स्त्रियांना असे पती मिळतात, ज्यांना या सगळ्यात रसच नसतो." मी म्हटले, "पण मी हे सहन करू शकत नाही." तिने म्हटले, "कदाचित काही वेळानंतर तो बदलेल." मी म्हटले, "आईनेही तेच सांगितले होते." पण जेव्हा मी तिला अजिंक्याच्या विचित्र ताकदीबद्दल सांगितले, तर ती हसू लागली आणि म्हणाली, "हा तर खूप मनोरंजक माणूस आहे." मी त्याच्या गोष्टींना अर्ध गंभीरतेने घेत असे, अर्ध विनोदात सहन करीत असे. नंतर मी तिला घरी येण्यास सांगितले जेणेकरून ती अजिंक्याला पाहू शकेल. प्रथम तिने नाकारले कारण ती विधवा होती आणि तिला विचित्र वाटत होते. पण मी समजावले की अजिंक्य दिवसभर कामावर असतो, तर कोणती अडचण नाही. तेव्हा ती मान्य झाली. काही दिवसानंतर ती माझ्या घरी आली. मी तिला माझी अडचण आणि अजिंक्याच्या विचित्र वागणुकीबद्दल सविस्तर सांगितले. तिने पुन्हा तेच म्हटले, "किमान तुझा पती बलवान तरी आहे. काहींना तर असे पती मिळतात जे काही करूच शकत नाहीत." मी म्हटले, "पण माझ्यासाठी हे खूप कठीण आहे." काही दिवसानंतर मी तिला पुन्हा बोलावले. यावेळी मी तिला अजिंक्याशी भेटवण्याचा प्लान बनवला होता. त्याचा वागणूक माझ्याप्रती तोच होता. प्रत्येक वेळी काही नवीन आणि विचित्र करण्याची मागणी. पण बाकी बाबतीत तो खूप सभ्य आणि समजूतदार होता. मी इच्छिते की तो माझ्यापासून दूर राहावा. जरी मी त्याची गोष्ट टाळू शकत नव्हते. कारण लग्नात असे करणे चुकीचे मानले जाते. पण माझी स्थिती अशी होती की जेव्हा तो जवळ येई, तो मी इच्छिते की हे सगळे थांबावे. मला माहीत होते की नीता खूप सुंदर आणि आकर्षक आहे. मला वाटले की जर अजिंक्य तिला पाहेल तर कदाचित त्याला आवडेल. म्हणून मी तिला घरी बोलावले आणि तोपर्यंत राहण्यास सांगितले जोपर्यंत अजिंक्य घर येईपर्यंत. जेव्हा तो आला तेव्हा त्याने नीताला पाहिले, हसला आणि सन्मानाने तिचे स्वागत केले. नंताने मला म्हटले, "तुझा पती तर खूप चांगला आणि बलवान दिसतो." मी हसून म्हटले, "हीच माझी सर्वात मोठी अडचण आहे. त्याची ताकदच मला त्रास देत आहे." काही वेळानंतर नीता म्हणाली, "मी जाते" आणि नंतर गेली. त्या रात्री जेव्हा मी अजिंक्यासोबत बसले होते, तेव्हा मी विनोदाने विचारले, "तर माझी मैत्रीण कशी वाटली?" तो म्हणाला, "खूप चांगली आणि सुंदर मुलगी आहे." मी म्हटले ती विधवा आहे. तो चकित होऊन मला नीताची कहाणी सांगितली, की तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता आणि ती एकटी राहते. अजिंक्य हसला आणि म्हणाला, "आता समजली की तू किती भाग्यवान आहेस. तुला इतका चांगला पती मिळाला आहे आणि तू त्याची कदर करत नाहीस." नंतर त्याने माझी गोष्ट हसून टाळली आणि आमच्यात पुन्हा
तेच सुरू झाले. माझ्यासाठी सगळे सहन करणे कठीण होते. काही वेळानंतर मी पुन्हा म्हटले, पण ती खूप सुंदर आहे ना. तो म्हणाला, आता तू काय म्हणायचे आहेस? मी म्हटले, मी इच्छिते की तू तिच्याशी लग्न कर. तो हसून म्हणाला, म्हणजे मी 2 पत्न्या ठेवू. हे तर खूप कठीण होईल. मी म्हटले, कठीण काय? तुझी ताकद तर खूप आहे. तो म्हणाला, जर ती तयार झाली नाही तर. एकटी आहे आणि तिच्याकडे जास्त संबंध येत नाहीत. तो थोडा वेळ विचार करू लागला. नंतर म्हणाला, ठीक आहे, पण माझी एक अट आहे. मी विचारले, काय अट? तेव्हा त्याने फोन काढला आणि मला एक व्हिडिओ दाखवला. त्यात एक पुरुष 2 स्त्रियांसोबत होता. मी चकित होऊन म्हटले, हे तर चुकीचे आहे. असे होऊ नये. तो म्हणाला, चुकीचे का? तुम्ही दोघी माझ्या पत्न्या असाल तर काय अडचण आहे? मी म्हटले, मी तर विचार केला होता की दुसऱ्या लग्नामुळे तुझे लक्ष विखुरेल आणि तुझा जोश कमी होईल. तो म्हणाला, तू काय म्हणायचे आहेस? मला भीती वाटली की कदाचित तो माझी खरी मनशा समजू नये. म्हणून मी हसून म्हटले, काही नाही. खरे तर मी इच्छित होते की नीता माझी जागा घ्यावी आणि माझ्यावरून हे ओझे कमी व्हावे. पण आता गोष्ट उलट पडत होती. नंतर मी विचार केला, जर तो आम्हा दोघींशी लग्न करेल तर कदाचित त्याची ताकद कमी होईल आणि तो सामान्य होईल. दुसऱ्या दिवशी मी नीताला फोन केला आणि म्हटले, का तू माझ्याशी भेटायला येऊ शकतेस? तिने विचारले, काही विशेष गोष्ट आहे? मी म्हटले, फक्त ये मग सांगेन. जेव्हा ती आली तेव्हा मी तिला चहा दिला आणि म्हटले, मी इच्छिते की तू अजिंक्याशी लग्न कर. ती आश्चर्याने म्हणाला, जास्त वेळी झाला नाही. जेव्हा तिने नाकारले तेव्हा मी उदास होऊन बसले. तेव्हा नीताने माझी शक्ल पाहिली आणि हसत म्हणाली, तू त्रास का होत आहेस? मी विनोद करत होते. मी तयार आहे. मी तुझ्या पतीशी लग्न करून आनंदी राहीन. नंतर तिने विनोदाने म्हटले, तसेही जर त्याला दुसरे लग्न करायचे असेल तर कोणत्याही अनोळखी मुलीशीही करू शकतो. मी म्हटले, नाही, कोणती अनोळखी नाही. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून ठीक राहील. आम्ही दोघी चांगल्या सहेल्या आहोत. मी तिला समजावले की तिच्या घरच्यांना काय म्हणतील. तिने म्हटले, तू याची चिंता करू नकोस. तसेही तुझ्या आईला तर हे सगळे ठीक वाटते ना? मी म्हटले, होय, आई म्हणतात की जे आहे ते कबूल कर आणि देवाचे आभार मान. पण मला हे सगळे चांगले वाटत नाही. नीता थोडा वेळ शांत राहिली. नंतर म्हणाली, तूने मला थोडे घाबरवले. मी विचारले, भीती का वाटते? ती म्हणाली, तूने सांगितले की तुझा पती खूप बलवान आहे आणि तुला सांभाळणे कठीण पडत आहे. आधी मला वाटत होते की माझा पती ठीक नव्हता, कारण त्याला जास्त जोश नव्हता. पण आता वाटते की जास्त असणे ही अडचण आहे. मी म्हटले, कदाचित ही माझीन करू शकत नाही. नीता म्हणाली, ठीक आहे, पण माझी एक अट आहे. मी विचारले, काय अट? ती म्हणाली, मी लग्नापूर्वी त्याला आजमावू इच्छिते. मी आश्चर्यचकित झाले की ही काय सांगत आहे. हे तर चुकीचे आहे. तिने म्हटले, चुकीचे काय आहे? जर मी लग्न केले आणि नंतर ती चूक झाली तर मी काय करेन? यावेळी मी कोणताही धोका घेऊ इच्छित नाही. मला तिची गोष्ट विचित्र वाटली, पण मी माझ्या अडचणीतून मुक्त व्हायचे होते. मी तिची गोष्ट मान्य केली आणि अजिंक्याला सांगितले. जेव्हा त्याने नीताची अट ऐकली तेव्हा म्हणाला, ठीक आहे, मीही दुसऱ्या लग्नाला थोडा भीत आहे, पण जर तुम्ही दोघी आनंदी असाल तर मला कोणता विरोध नाही. मी नीतासाठी वेगळे घरी घेऊ शकतो. खर्चाची चिंता करू नका. फक्त हे पाहायचे आहे की आम्ही सगळे हे निभावू शकतो की नाही. नंतर नीताच्या अटीनुसार सगळे झाले. पण यानंतर जे झाले ते माझ्या विचारांच्या विरुद्ध होते. आजमायशीनंतर नीता घाबरली, म्हणाली, मी याच्याशी लग्न करू शकत नाही. मी विचारले, का? काय झाले? ती म्हणाली, खूप कठीण आहे. तुझा पती खूप बलवान आहे. मीही हे सहन कर, हिंमत लागते. मी माझे जीवन यासाठी वाया घालू शकत नाही. नंतर तिने हात जोडून म्हटले, मला माफ कर. मी हे लग्न करू शकत नाही. हे ऐकून मी तुटले. मला आशा होती की नीता मान्य होईल आणि माझी अडचण संपेल. पण आता मी आणखी गुंतले होते. आता मी काय करू? तेव्हा अजिंक्याने मला सांगितले, पहा, मला आता दुसऱ्या लग्नाची गरज नाही. माझ्यासाठी तूच पुरेशी आहेस. पण तुला थोडे मजबूत व्हावे लागेल. मी म्हटले, तुझा हा वागणूकच मला थकवतो. माझ्याकडे आता कोणता मार्ग नव्हता. मी आईला तक्रार केली. आई, मी आता आणखी सहन करू शकत नाही. मला घटस्फोट हवा आहे. आई रागाने म्हणाली, ही काय गोष्ट करत आहेस? तुला माहीत आहे की तुझ्या वडिलांनी किती मेहनतीने हा संबंध जोडला होता. अजूनही ते लग्नाचे कर्ज फेडत आहेत. घटस्फोट घेऊन तू आपले जीवन का खराब करू इच्छितेस? मी म्हटले, आई, तुम्ही समजत नाही. हे माझ्यासाठी साधी गोष्ट नाही. प्रत्येक दिवस माझ्यासाठी कठीण होत आहे. आई म्हणाली, मुली, थोडे संयम कर. वेळेसोबत सगळे ठीक होऊ शकते. मी म्हटले, नाही आई, तुम्ही माझी स्थिती समजत नाही. आईने डोके पकडले आणि म्हणाली, तुझ्याकडून मोठी चूक होत आहे. तू खूप नखरे करत आहेस. आपल्या पतीला सोडण्याची गोष्ट करू नकोस. देवाकडे प्रार्थना कर की सगळे ठीक होईल.
मी गोंधळात पडले होते. का मला खरोखर हा संबंध निभावायचा आहे की संपवायचा आहे? आईने पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. पण मी ठरवले की आता आणखी सहन करणार नाही. मी शांतपणे अजिंक्याकडे गेले आणि म्हटले, "पहा अजिंक्य, आमच्यासाठी सर्वात चांगले हेच आहे की आम्ही वेगळे होऊ. तसेही माझ्या वडिलांनी लग्नात कोणतीही हुंडा मागणी ठेवली नव्हती, कारण त्यांना तुझ्यावर विश्वास होता. त्यांना वाटत होते की सगळे चांगले होईल. जेव्हा मी घटस्फोटाची गोष्ट केली, तेव्हा त्याने याचा फायदा घेतला आणि म्हणाला, जर तू मला सोडून जाशील तर तुला काही मिळणार नाही. मी चकित होऊन विचारले, काय मिळणार नाही? माझा हक्क का नाही काय मिळणार? तो म्हणाला, फक्त असेच आहे. मला वाटले की तो मला मजबुरीने रोखू इच्छितो, कारण तो मला सोडू इच्छित नव्हता. तो माझ्या दुर्बलतेचा फायदा घेत होता. शेवटी मी वडिलांना सगळे सांगितले. ते खूप नाराज झाले आणि अजिंक्याशी बोलले. त्यांनी म्हटले, "असे कसे बोलू शकतोस?" त्यांनी म्हटले, "मुला, तू असे कसे बोलू शकते? अजून तर काही महिने झाले आहेत आणि तू हे सांगत आहेस." अजिंक्य म्हणाला, "होय, मी लग्न केले आहे आणि आपल्या पत्नीला सोडू इच्छित नाही. पण जर ती स्वतः जाऊ इच्छित असेल तर तिला काही मिळणार नाही." वडिलांनी समजावले, "मुला, जर तू ही गोष्ट सगाईपूर्वी सांगितली असतीस तर वेगळी गोष्ट होती. पण लग्नानंतर काही महिने एकत्र राहिल्यानंतर हे चुकीचे आहे. तिला तिचा हक्क मिळायला हवा." अजिंक्य म्हणाला, "तिचा हक्क फक्त जे दागिने आहेत आणि जे कायदा ठरवतो तेच मिळेल. याशिवाय काही नाही." वडील म्हणाले, "आम्ही तुझ्याकडून काही मागत नाही. फक्त तेच हवे आहे जे आम्ही आपल्या मुलीला दिले होते. तुझ्या गोष्टी तुझ्याकडे राहोत. जर तू दुसऱ्याशी लग्न करशील तर नवीन पत्नी आपले सामान आणेल. पण माझ्या मुलीचा हक्क हिरावणे ठीक नाही." पण अजिंक्य आपल्या जिद्दीवर ठाम राहिला. तो म्हणाला, "जर मी घटस्फोट दिला तर काही मिळणार नाही." मला समजत नव्हते की काय करावे. जर त्याला सोडले तर काही मिळत नाही. जर त्याच्यासोबत राहिले तर माझे जीवन दुःखी राहील. मी वडिलांना म्हटले, "आता आम्हाला कोर्टात जावे लागेल आणि घटस्फोटासाठी केस करावी लागेल." वडील माझ्यासोबत होते. त्यांनी म्हटले, "मुली, चिंता करू नकोस. जे तुझे हक्क आहे ते तुला मिळेल. आम्ही फक्त तुझा हिस्सा घेऊ. अजिंक्याची कोणती गोष्ट नाही." पण आई माझ्यावर नाराज झाली. त्या म्हणाल्या, "तू नखरे करत आहेस सायली. तुझा पती तुझ्यावर प्रेम करतो आणि तुला सोडू इच्छित नाही. तो काही चुकीचे करत नाही. मग तू का त्रासत आहेस?" मी म्हटले, "आई, तुम्ही समजत नाही. हे माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी या लग्नात दम घुटत असल्यासारखे वाटते." आई म्हणाली, "तूने पाहिले तुझा पती तुझ्यावर किती प्रेम करतो. ही छोटी गोष्ट नाही. जर कोणता पती इतके इच्छितो तर हे समजून घ्यायला हवे. तुझ्या वडिलांनीही त्याला समजावले, पण तो आपल्या गोष्टीवर ठाम आहे. तूच जिद्द करत आहेस." आई काही म्हणत पण मला माहीत होते की हे लग्न चालू शकत नाही. मी आता आणखी वेदना सहन करू शकत नव्हते. मला सर्वात जास्त पश्चात्ताप नीतासोबत केलेल्या चुकीचा होता. मी विचार केला होता की जर अजिंक्य आणि नीताचे लग्न झाले तर माझी अडचण सुटेल. पण जे आम्ही केले ते चुकीचे होते. हे लग्नाच्या नावाखाली सुरू झाले, पण काही वेगळे बनले. आता नीताही पश्चात्ताप करीत होती, कारण तिने थोड्या वेळासाठी तेच वेदना सहन केले जे मी रोज सहन करीत होते. नीताने अफसोसाने म्हटले, "सायली, मी खूप मोठी चूक केली. मला असे करायला नको होते. आम्ही दोघींनीही चूक केली आहे, ज्याची माफीही मिळू शकत नाही." मीही खूप लज्जित होते. नंतर मी घटस्फोटासाठी केस दाखल केली. मला माहीत नव्हते की पुढे काय होईल. आई तेव्हाही म्हणत होती, "अजून लग्नाला 4 महिनेच झाले आहेत. थोडे आणखी संयम कर, कदाचित तो बदलेल." पण मला विश्वास होता की तो बदलणार नाही. जर मी जबरदस्ती त्याच्यासोबत राहिले तर माझे जीवन वाया जाईल. काही दिवसानंतर कायद्याच्या माध्यमातून माझा घटस्फोट झाला. जे माझे हक्क होते ते मला मिळाले. आता प्रश्न असा आहे की मी जे केले ते बरोबर होते की आई आणि अजिंक्य बरोबर होते? मी जे केले ते माझ्या भल्यासाठी केले, कारण त्याच्यासोबत वेदनामय जीवन जगणे माझ्यासाठी अशक्य होते. म्हणून मी स्वतःला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले. लग्नात परस्पर आदर, संमती आणि समजूत असणे किती गरजेचे आहे हे आता मला स्पष्ट झाले आहे. एकाच्या इच्छेवर दुसऱ्याला जबरदस्ती करणे कधीही योग्य नाही. चुकीच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणेही आपल्यासाठी आणि इतरांसाठी हानिकारक ठरते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.